आज 15 ऑगस्ट 2026 म्हणजे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि त्याच निमित्ताने आम्ही चाललोय कात्रज तलावावरचा हा भव्य तिरंगा पाहायला. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली. आपल्या सगळ्यांचं गावातील मी शहरातील ती या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर तो ध्वजस्तंभ दिसतो ना तुम्हाला व्हिडिओमध्ये, तर तिथंच ते ध्वजारोहण होणार आहे. आता आम्ही इथे येऊन पोहोचलो. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे साईडनी सुद्धा. आणि ना ऑनलाईन टाईम होता 7:30 ते 8 ध्वजारोहणाचा, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्हाला काही लेट होतंय का काही. तरी पण आम्ही 7:45 पर्यंत पोहोचलो होतो. पण अजून तयारीच सुरू होती, त्यामुळे बरं वाटलं पाहून. नाहीतर मग मला तर वाटलं होतं की आम्ही मिस करतोय की काय. आणि खूप छान असं साईडने सुद्धा डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडे बघा आता आपल्या वीराचं काय चाललेलं आहे. मस्त अशी त्या बलून सोबत खेळत होती आणि तिला ना मी झोपेतूनच उठून फ्रेश करून आणलं होतं फक्त. आणि इकडे बघा आता सगळेजण वेट करतायत. अजून भरपूर अशी लोक जमा व्हायची पण बाकी होती. आणि हा ध्वज पण आहे ना खूप मोठा आहे, त्यामुळं त्यांचं ना बराच वेळ चालू होतं ते व्यवस्थित करण्याचं. आणि इकडे बघा मस्त अशी विठ्ठलाची खूप मोठी मूर्ती सुद्धा आहे त्या परिसरातच. आणि हे बलून्स जे आहेत ना एका चेअरला बांधून ठेवले होते. ध्वजारोहण झाल्यानंतर ते नाही का वरती सोडतात, त्याच्यासाठी होते ते बलून्स. आणि इकडे आता वीरा बघा आपली, तिच्यासाठी ना एक छोटासा फ्लॅग आणला होता तिच्या डॅडानी आणि ती ना मस्त अशी हातात घेऊन हलवत होती. आणि तिथे साऊंडवर सुद्धा ना खूप छान अशी देशभक्तीपर गीतं लागली होती, त्यामुळे एन्व्हायरमेंट इतकं भारी झालं होतं ना. पण आता इथं मी ओरिजिनल आवाज ठेवू शकत नाही, कारण व्हिडिओला कॉपीराईट येतो. आणि आम्ही थांबलो होतो ना त्याच्या बाजूलाच हा सुंदर असा पुतळा सुद्धा होता, मला तर खूप आवडला. आणि मग त्यानंतर मेन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि आज आहे ना आपल्या वंदे मातरमला सुद्धा ना 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत बरं का. तब्बल 5 गुंठे आकाराचा 90 बाय 60 साईजचा, लांबी 90 फूट, रुंदी 60 फूट असा 90 बाय 60 आकाराचा, ज्या ध्वजाला 5 गुंठे जागा लागते असा 85 किलो वजनाचा हा राष्ट्रध्वज 237 फूट उंचीच्या असणाऱ्या या ध्वजस्तंभावरती आता अलीकडे चढवला जातोय. एकदा जोशात आपण सर्वजण घोषणा देऊया, बोला भारत माता की जय. भारत माता की जय मातरम. 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 आणि हे बघा हा सुंदर असा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी वरती ड्रोन वगैरे सुद्धा होते. आणि सगळ्यात अगोदर आहे ना वंदे मातरम झालं आणि मग ध्वजारोहणाला सुरुवात झाली. आणि हा ध्वजस्तंभ सुद्धा इतका उंच आहे ना, त्याच्यामुळे हा भव्य असा तिरंगा ना वरती नेण्यासाठी ना एक स्पेशल असं इलेक्ट्रिक होस्टिंग सिस्टम वापरली जाते. म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल, तिथं आयोजक सांगत होते. आता कितपत मोबाईलमध्ये आवाज आला मला काही आयडिया नाही, पण मी परत सांगते. जवळजवळ तब्बल आहे ना 237 फूट उंच आहे हा ध्वजस्तंभ. आणि 85 किलो वजनाचा, 90 फूट लांब आणि 60 फूट रुंद असा हा भव्य तिरंगा महाराष्ट्रात नंबर 1 आणि भारतात 5व्या क्रमांकावर आहे. मग ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत झालं. आणि खरंच तो क्षण आहे ना पाहण्यासारखा होता. अक्षरशः अंगावर शहारे आले. फक्त व्हिडिओत सांगायचं म्हणून नाही, पण खरंच म्हणजे अंगावर असा काटा येत होता ते सगळं पाहताना. आणि मी ना कात्रजच्या जवळच राहते, एकदाही मी अजून इथे आले नव्हते, त्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना सांगेल, जे कोणी इथे आजूबाजूला राहत असताल ना त्यांनी 15 ऑगस्ट झालं, 26 जानेवारी झालं, त्या दिवशी आवर्जून इथे या. खूप पाहण्यासारखा असा हा क्षण आहे. मग तिथे थोडे फोटोज वगैरे क्लिक केले आणि मग त्यानंतरच आम्ही बाजूला असणारा ना कात्रज लेक बघायला चाललो होतो. आणि या ठिकाणचं अजून एक अट्रॅक्शन म्हणजे ना इथली फुलराणी, म्हणजे आता हा जो मी तुम्हाला ट्रेन ट्रॅक दाखवला ना, तर त्या ट्रेनचं नाव आहे फुलराणी म्हणून. आणि हे बघा आता हाच तो बाजूला तलाव आहे. आणि यालाच श्रीमंत नानासाहेब पेशवे जलाशय असं सुद्धा म्हणतात. आणि ना नानासाहेब पेशवेंच्या काळात हा ऐतिहासिक असा तलाव ना पुण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेला होता. इथे ना तलावाच्या मधोमध असलेल्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. आणि ना प्रवेशद्वाराजवळ ना छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. मग आम्ही तिथे थोडा वेळ टाइम स्पेंड केला.
आणि इथे ना बाजूलाच एक पार्क सुद्धा होतं, तर म्हटलं आता इथे कधी आले नव्हते तर चला बघू तिकडे सुद्धा काय आहे. तर हे ना मोस्टली म्हणजे सकाळी रनिंगसाठी नाही का जॉगिंगसाठी वापरलं जातं आणि एवढं फ्रेश आणि सुंदर वाटत होतं ना तिथं, असं मस्त तलावाचं पाणी, थंडगार हवा आणि एवढी हिरवीगार अशी मोठी मोठी झाडं, खूप छान वाटत होतं. आणि इकडे समोर आहे ना ग्रंथालय सुद्धा आहे या रोडवरती, पण आम्ही काही पुढं गेलो नाही कारण आम्हाला ना लगेच घरी जायला निघायचं होतं. आणि आता आपल्या वीराचं काय चाललेलं आहे बघा इकडं, पहिल्यांदाच ती आज ना घसरगुंडीवर बसली होती बरं का. आणि ना खूप लेटसुद्धा झालं होतं, म्हणजे जवळजवळ 9 वाजले होते आणि वीराला सुद्धा भूक लागली होती. मग आम्ही काही पुढं गेलोच नाही, लगेच पाठीमागे घरी जायला निघालो. आणि गार्डनच्या बाहेर पडतानाच आहे ना समोर मला हे दिसलं, आजच्या दिवसातला सगळ्यात बेस्ट व्ह्यू माझ्यासाठी हा आहे. इतकं भारी वाटत होतं आपला भगवा आणि आपला तिरंगा असा एकत्र एका फ्रेममध्ये बघायला. आणि आपली वीरा बघा इकडे महाराजांकडे कशी बघती येते, एकटक अशी शांत बघत बसली होती. मग महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्ही लगेच तिथून निघालो. तर चला मग असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. जय हिंद.